कॉक्रोच जनता पार्टी हे नवीन नाव सध्या उदयाला आलेलं आहे आणि अभिजित दिपके हा अमेरिकेतून या ठिकाणी येतोय. आता माझा मित्र जो ग्रेटर नोएडाला राहतो त्याने मला फोनवर सांगितलं की मी सुद्धा त्या विमानतळावर जाणार आहे त्याला रिसिव्ह करायला. आणि काल मी टीव्हीवर बघितलं की ऍक्च्युली तो विमानतळावर न येता पोलीस स्टेशनला येण्याचं आवाहन करतोय. नेमका अभिजित दिपके हा देशप्रेमी आहे देशद्रोही आहे मला माहित नाही. तो दुर्वर अटीशी संबंधित आहे किंवा संग्राम पाटलांशी संबंधित आहे हे सुद्धा माहित नाही. किंबहुना तो तुकडे तुकडे गँगचा सदस्य आहे की अजून काहीतरी नवीन करून दाखवणार आहे हे सुद्धा माहित नाही. परंतु देशामध्ये काहीतरी वेगळ्या हालचाली जे आहेत त्या घडवण्याचा काहीतरी वेगळा प्रयत्न सुरू आहे. कदाचित त्या विकासासाठी असतील किंवा अधोगतीसाठी असतील. कदाचित नेपाळ बांगलादेश सारखी परिस्थिती येऊ शकते किंवा परिस्थिती सुधरू शकते. नेमकं तो आल्यानंतर आपल्या देशात काय काय होऊ शकतं ते कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. धन्यवाद.